शुभ दिवस. रक्तातील साखर वाढली आहे, हे आपण कसे ओळखायचे? तर नंबर 1, वारंवार सतत लघवी लागते. नंबर 2, जास्त तहान लागते. नंबर 3, खूप प्रचंड प्रमाणात थकवा जाणवतो. नंबर 4, अंधुक दिसायला लागते. नंबर 5, जखमा लवकर बरा होत नाहीत. नंबर 6, अचानक वजन कमी व्हायला लागते. आणि नंबर 7, चक्कर येण्याची शक्यता दाट असते किंवा चक्कर येते. तेव्हा अतिरिक्त रक्तातील साखर शरीराबाहेर टाकण्यासाठी किडनीला जास्त काम करावं लागतं बघा. त्यामुळं सतत लघवीला जावं लागतं. तसेच लघवीवाटे शरीरातील पाणी कमी झाल्यानं सतत घसा कोरडा पडतो आणि प्रचंड तहान लागते. हे लक्षात ठेवा. ग्लुकोज पेशीपर्यंत पोचू न शकल्याने शरीराला ऊर्जा मिळत नाही आणि मग काय होतं, थकल्यासारखं वाटतं, थकवा जाणवतो. डोळ्याच्या लेन्समध्ये बदल होतो, ज्यामुळे दृष्टी काही काळासाठी अंधुक दिसते बघा. तसेच शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्याने आपल्या शरीराला झालेली जखम ही बरी होण्यास वेळ लागतो. जखम लवकर भरून येत नाही. इन्शुलिनची कमतरता जाणवल्यामुळे, इन्शुलिनची निर्मिती कमी झाल्यामुळे आपले शरीर काय करतं, तर ऊर्जेसाठी शरीर आपलं चरबी आणि स्नायू जवळ लागतं, ज्यामुळे वजन कमी होण्याची शक्यता दाट असते. तसेच चक्कर येते. तेव्हा रक्तातील साखर वाढली आहे हे ओळखण्याचं एक तंत्र. जेव्हा रक्तातील साखर वाढते तेव्हा कोणती लक्षणे दिसतात हे आपणास माहीत पाहिजे. तर काय होतं, सतत लघवी लागते. जर सतत लघवी लागत असेल, समजा जास्तीत जास्त ताण लागत असेल, सतत प्रचंड प्रमाणात खूप थकवा जाणवत असेल आणि अंधुक दिसायला लागत असेल आणि साध्या जखमा जर झाल्या असतील शरीराला, तर रक्तातील साखर वाढल्यामुळे काय होतं बघा, ही जखम लवकर बरी होण्यास खूप वेळ लागतो. जखम लवकर भरून येत नाही. तेव्हा ही काळजी घेणे अत्यंत गरजेचं आहे. कधी काय होतं, वजन अचानकच कमी होतं. याचं कारण काय, तर आपल्या शरीरामध्ये इन्सुलिनची मात्रा ही कमी असते. त्यामुळं आपलं शरीर काय करतं, तर चरबी आणि स्नायू जाळायला सुरुवात करते, वापर करते आणि साहजिकच वजन कमी होते. तर कधी काय होतं, रक्तातील साखर जर खूप वाढली तर चक्कर देखील येण्याची शक्यता असते. मित्रांनो, हे लक्षात ठेवा. तेव्हा अशी जर काही लक्षणे दिसली, किंवा घरातील व्यक्तीला किंवा नातेवाईकांना किंवा परिचयाच्या व्यक्तींना अशी लक्षणे जाणवत असतील, तर ही लक्षणे दिसल्यास अचूक निदानासाठी ग्लुकोज मीटर द्वारे आपण घरच्या घरी रक्ताची चाचणी करू शकता. घरच्या घरी
अचूक निदानासाठी ग्लुकोज मीटरद्वारे रक्ताची चाचणी करू शकता. नाही तर मग डॉक्टरच्या सल्ल्याने रक्तातील साखरेची चाचणी करा. पण वेळ वाया घालवू नका. कारण रक्तातील साखर वाढली तर पुन्हा गंभीर परिणाम सामोरं जाण्याची शक्यता असते. त्यामुळे रक्तातील साखर हे नेहमी आटोक्यात ठेवा, नॉर्मल ठेवा. तेव्हा व्हिडिओ लाईक करा. चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. इतरांना व्हिडिओ शेअर करा. इतरांना व्हिडिओ शेअर केल्याचा फायदा काय होतो? त्या व्यक्तीला देखील या व्हिडिओचा फायदा होतो. जर त्याला लक्षणे अशी दिसली तर त्याला देखील या व्हिडिओचा फायदा होईल. त्यामुळे इतरांना, मित्रांना, नातेवाईकांना, परिचयाच्या व्यक्तींना हा व्हिडिओ शेअर करा. तेव्हा पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला टच करा. धन्यवाद.